हॅलो सर्वांना शुभ दुपार. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, कालचा व्हिडिओ तुम्ही सर्वांनीच बघितला. आता आम्ही सर्वजण मिसळ खाल्ल्यानंतर चाललो आहे सोमेश्वर मंदिरामध्ये. तर इथलं वातावरण आहे ना खूप खूप प्रसन्न आहे आणि खूप फ्रेश वाटतं. तर आता ऊन कमी झालेलं होतं आणि अंदाजे मला वाटतं 5:30 वाजले असतील. तर इथे पण बरेच भाविक दर्शनासाठी आलेले. सॅटर्डे संडेला बरीच गर्दी असते सोमेश्वरला. चला, आता आम्ही सोमेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे. इथे गाडी पार्किंगला लावली आणि आता मंदिराकडे जायचं होतं. तर जाण्याआधी इथे ना बर्फाचा गोळा दिसला, सर्वांनाच खायचा होता म्हणून आम्ही सर्वांनी आता इथे मस्त गोळे घेतलेले बर्फाचे. तर हे मला लहानपणापासून फार आवडतात. मला कुठेही दिसला ना तर मी खाल्ल्याशिवाय राहत नाही. कच्ची कैरी, बापरे, एक मिनिट. हा जा ना जा ना. मस्त आहे. या ना इकडं. नको नको, ही रस नंतर इकडे या. आधी गोळा आहे, गोळा इकडे या. छान आहे ना? कसं वाटलं? ह्या उन्हाळ्याचा पहिला गोळा. ओ हो, काय चाललंय? मला पण गोळा खूप आवडतो. माझा पण फेवरेट आहे. मम्मी, माझा पण खूप छान आहे. ओ, माझं क्लचर तुमच्या शर्टला कसं काय आलं? बाळाने लावलंय. म्हणजे पाहिलं का, आम्हाला साधे गोळे, तुम्हाला स्पेशल आयटम. तुमच्यात जास्त जीव आहे, पाहिलं ना पप्पा? एकच नंबर, मस्त. आता खाऊन सांगा कसं आहे. खाऊन पहा ना. दादी 2 चमचे द्या ना आम्हाला. कालचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांनाच आवडला आणि पूजाचा बड्डे पण होता. तर तुम्ही सर्वांनी तिला भरभरून आशीर्वाद आणि प्रेम शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद करते. आणि बऱ्याच त्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या की साधना मिसळचं ठिकाण नेमकी कुठे आहे. जर कधी तुम्ही नाशिकला आले तर नाशिकला पुढे ना गंगापूर रोडला जायचं आणि तिथे ना बाडदान फाटा म्हणून एक एरिया आहे. तर तिथे जायचं. तिथेच साधना मिसळ तुम्ही कोणालाही विचारलं ना तरी पण तुम्हाला भेटून जाईल. आणि गुगलवर टाकलं तर अजूनच सोपं होऊन जाईल तुम्हाला. मॅपवरती बघून तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकाल. आम्ही सुद्धा मॅपवर बघूनच गेलो होतो. आणि इथे मस्त हनुमान मंदिर आहे. बरीच देवस्थानं आहे इथे सोमेश्वरी. तर श्रीराम, मस्त जय श्रीरामांचे भक्त हनुमान, तर त्यांच्या मस्त पाया पडला आपला धन्विक आणि त्याचे पप्पा. त्यानंतर इकडे ना खूप मोठा पार आहे. तर इथे मोठं असं बोर्ड लावलेलं आहे महादेवांचं आणि माता पार्वतीचं. बरेच जण तिथे फोटो वगैरे काढत होते. तर हे मंदिर, सोमेश्वर मंदिर, फार पुरातन कालापासून इथे आहे आणि याची कथा पण आहे. तर आता एवढं काही सांगत नाही. चला, आतमध्ये दर्शन घेऊ. आणि अचानक या ताई मला तिथे दिसल्या. तर त्या मला पाहतच होत्या आणि नंतर मग त्या बोलल्या की मी तुमचे व्हिडिओ बघते आणि सर्वांचे व्हिडिओ बघते, सर्वजण खूप आवडतात. आणि त्या संभाजीनगरला राहतात. त्यांची आई पण माझे व्हिडिओ बघते. तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि नंतर म्हटलं चला आता दर्शनाला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये चालली मी. तर हे सोमेश्वर मंदिर फार छान आहे आतमध्ये आणि महादेवांचं लिंग पण खूप सुंदर आहे. तर चला, आता मस्त माझ्यासोबत तुम्हीही दर्शन घ्या महादेवांचं. सॅटर्डे संडेला आहे ना बऱ्याच जणांना सुट्टी असते, त्यामुळे खूप जण असे पर्यटन स्थळावरती जातात, देवदर्शनालाही जातात आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करतात. तर इथे पण बरीच रांग लागलेली होती दर्शनासाठी. बाहेर आहे ना मस्त नंदी महाराज होते, त्यांच्या पाया पडली. आणि आता चला आतमध्ये महादेवांचं दर्शन घेऊ. तर आता अधिक महिना आहे, तर अधिक महिन्यामध्ये देवाला वाण देतात. इथे पण बऱ्याच जणांनी बत्तासे ठेवलेले, देवाला वाण वाहिलेले आणि छान असं माझं मस्त दर्शन झालं. खूप खूप दिवसांनी मी आज सोमेश्वरी आली.
तिथूनच जवळ आहे ना नवशा गणपती आहे. आम्हाला जायचं होतं पण इकडेच आम्हाला फार उशीर झालेला होता. तर पूजाला बोलली की आपण नंतर आलो की जाऊ नवशा गणपती बाप्पाच्या दर्शनाला. आता गंगेवर जाऊ कारण गंगेवरती 6:30ला आरती चालू होत असते आणि आम्हाला आरती मिळाली पाहिजे म्हणून आम्ही लगेच इकडे ताबडतोब निघालो. तर गंगेवर आल्यानंतर मग इकडे पुलावरती ना गाडी पार्किंग केली आणि आजूबाजूचं वातावरण तुम्हाला दाखवते. तर खूप छान असं मस्त फ्रेश वाटत होतं कारण ऊन अजिबात नव्हतं. उन्हामुळे ना खूप त्रास होतो, बाहेर जाऊशी वाटत नाही कुठे. पण इथं आल्यानंतर मग असं मस्त पाणी होतं थंडगार आणि नदीच्या किनारी आल्यानंतर अजून छान असं थंड थंड वाटतं ना. बरेच भाविक इथे आलेले होते दर्शनाला आणि अजून काही गंगेला पाणी सोडलेलं नाही कारण कुंभमेळ्याची तयारी चालू आहे. बाजूच्या साईडला JCPने ना सर्व काही गाळ चिखल काढताय आणि तिथे मग नंतर पाणी सोडल्या जाईल. तर सध्या एवढी काही गर्दी पण नव्हती. आरतीला सुरुवात झालेलीच होती थोडीफार. तर म्हटलं चला इकडचं पण तुम्हाला दाखवते. तर हे बघा इथे JCPने सर्व काही असं पाडण्यात आलेलं आहे. भरपूर काम मोठं चालू आहे आणि याला बराच वेळ लागेल कारण कुंभमेळा आता येणार आहे. तर त्यावेळेस बरीच गर्दी असते ना. तर मग सरकार सर्व काही सोयी सुविधा करून ठेवत असतात सर्वांसाठी. आता इकडच्या साईडला थोडंसं पाणी छान दिसतंय, असं हिरवगार नितळ पाणी दिसतंय आणि इकडेच आता गंगा आरती होणार आहे. आणि आम्हाला आहे ना तीर्थस्नान करायचं होतं म्हणून आता आम्ही पुढे चाललो आहे. तिकडच्या साईडला आहे ना अजून खूप छान मस्त गंगेचं पात्र आहे. तर तिथे तीर्थस्नानांची सोय आहे. तर इथे पूजाला हे कासव दिसलं, क्रिस्टलमध्येच आहे. तर हे खूप छान असतं घरामध्ये ठेवायला. 120 रुपयाचं होतं. तर पूजा बोलली घ्यायचं का, तर म्हटलं आता नको नंतर घेऊ आपण. तर इकडे आता आम्ही आलो. तर इकडे बघा किती छान असं मस्त पाणी आहे, एकदम असं नितळ स्वच्छ आणि नाव पण आहे इथे. बरेच जण नावमध्ये सवारी पण करत असतील. तर इकडे सर्वजण तीर्थस्नान करत होते आणि इकडे खूप छान सर्व काही असं खाण्याचे गाडे लावलेले, पाणीपुरी असे थोडेसे फ्रूट वगैरे, काकडी सर्वच काही होतं खायला. बरेच लोक घेत पण होते आणि बरेच जण इथे मस्त एन्जॉय पण करत होते. आणि घोडा पण आहे बघा मोठा. तर घोड्यावरची सवारी पण बरेच जण करत होते. आता इकडे आम्हाला आंघोळी करायच्या होत्या. तर मग पाण्यामध्ये आम्ही आता उतरतोय आणि आम्हाला वाटलं इकडे पाणी स्वच्छ नसेल किंवा मग कमी असेल म्हणून आम्ही कपडे गाडीमध्येच ठेवले होते आणि अंगावरच्याच कपड्यांवरती आता आम्ही आंघोळ करणार आहोत. आणि पूजाचे पप्पांना पण बोलली आता तुम्ही शर्ट पॅन्ट काढून ठेवा आणि असेच पाण्यामध्ये उतरा आणि मस्त एक डुबकी मारा. फक्त भाऊनी आणि पूजाच्या मिस्टरांनी काही तीर्थस्नान केलं नाही, त्यांनी फक्त हातपाय वगैरे धुतले पाण्यामध्ये. तर इथे आता पूजा माझ्या आणि तिच्या पप्पांचे पाय धुते आणि पाया पडते. पारंपरिक अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना समर्पित असल्यामुळे ह्या महिन्यामध्ये त्यांची पूजा पाठ दर्शन आपण घेतलं पाहिजे, त्याचं फळ तात्काळ मिळतं. म्हणून मग ह्या महिन्यामध्ये आपल्या जावयांना पण नारायण समजून त्यांना त्यांचे पाय धुवून पाया पडतात आणि त्यांना नवीन वस्त्र दान करून जेवायला बोलवतात, दीपदान करतात, वाण देतात. तर हे सर्व काही आमच्याकडे परंपरेनुसार करतो आम्ही. तर छान आमच्या मस्त सर्वांच्या इथे गंगा स्नान झालेलं आहे आणि पूजाचे पप्पा पण आता मस्त आंघोळ करताय. त्यानंतर आता मी सुद्धा आता गंगा स्नान करायला बसलेली आहे. तर पूजाने मलाही आंघोळ घातली, तिच्या पप्पांना, आत्याला, आम्हाला सर्वांना आंघोळ घातली. खरं तर मुलामुलीने ना असं तीर्थस्नानी आईवडिलांना नेऊन त्यांना तीर्थस्नान घडून आणल्यानंतर ते पुण्य खूप मोठं असतं आणि प्रत्येक मुलामुलीने ते केलंच पाहिजे. आम्ही सुद्धा आता आमच्या आईवडिलांना इकडे घेऊन येऊ. तर आईला मी बोलली आपण एक दिवस पुन्हा येऊ इथे आणि गंगा स्नान करू. तर खरंच खूप छान वाटलं आणि पूजाच्या आयुष्यामध्ये जितकं दुःख असेल, संकट असेल, ते सर्व काही नाहीसे होऊ दे हीच मी गंगा मैयाला प्रार्थना करते. तर खूप छान वाटलं आम्हाला इथे मस्त आंघोळी करून, कारण गरम होत होतं आणि थंडगार पाण्यामध्ये ना बसून असं वाटत नव्हतं की इथून उठावं.
अर्चनाताई पण इथे आता भाऊंचे पाय धुत आहे. मी पण पूजाचे पप्पांचे पाय धुवून पाया पडले, पण ते शूट नाही झालं वाटतं. चला आता आपण इथे धन्विकला छान मस्त गंगा स्नान करू. धन्विकचे पप्पा नको नकोच म्हणत होते, पण त्यांना असं वाटलं की पाणी खूप थंड आहे, पण पाणी इतकंही थंड नव्हतं. छान मस्त कोमट कोमट होतं. आणि हे बघा धन्विकला छान मज्जा आली पाण्यामध्ये उड्या मारायला. तुम्हाला माहितीच आहे ना त्याला किती पाणी आवडतं, तर पाण्यामध्ये आंघोळ करायची म्हटलं ना त्याला खूप मजा आली. तर असा मस्त तो पाण्यामध्ये खेळत होता. आणि त्यालाही आता इथे मस्त आंघोळ घातली आम्ही. तर त्याच्या डोक्यावर काही पाणी टाकलं नाही, हातानेच फक्त असं थोडं थोडं पाणी लावलं आणि चेहरा धुतला. केस मोकळे करा ना, डोक्यावरून घ्यायचंय. गरम झालं तर आत्याला पाण्याने आंघोळ घाल. चड्डी नका काढू. बरं काढा आता, काढा काढा चड्डी काढून परत पाण्यात डुबकी मारा. एक नाही का, आता नको पप्पा. पूजाने अर्चनाताईंना पण आंघोळ घातली. तर त्या केस ओले करायला नको म्हणत होत्या, पण मी बोलली की केसावरून पाणी घ्यायचं असतं. संध्याकाळ होत आलेली होती. बऱ्याच जणांनी इथे तीर्थस्नान करून दीपदान केलेलं होतं आणि छान असं मस्त फ्रेश वातावरण होतं. सर्वांच्या आमच्या आंघोळी झालेल्या होत्या. पूजाची बाकी होती. धन्विकला तिने असं ओढणीमध्ये पटकन गुंडाळलं, म्हणजे त्याला थंडी वाजू नये म्हणून. आणि आता दोघी पण आत्या भाच्या मस्त इथे आंघोळ करताय, एकमेकांना आंघोळ घालताय आणि बरीच मजा मस्ती केली आम्ही इथे. खूप छान वाटलं. तर अर्चनाताईंना पण छान वाटलं इथे येऊन, कारण त्या पण खूप खूप वर्षांनी आलेल्या होत्या. आमचं तीर्थस्नान झालं आणि त्यानंतर आता गंगा आरतीला सुरुवात झाली. रोज गोदा आरती ना संध्याकाळी 6:30ला सुरू होत असते. त्यानंतर मग आता आम्ही इकडे आलो. 4 व्हीलर लावलेली होती आमची इकडे, तर आम्ही कपडे वगैरे चेंज केले. तिघींनी पण आम्ही साडी नेसल्या, कारण आम्हाला गंगेमध्ये दीपदान करायचं होतं आणि मस्त सर्व काही पूजाविधी करायची होती म्हणून. आणि आपल्या लाडू पूजेचे मिस्टर त्याला सांभाळत होते. कृष्णाही इकडे बसलेला होता आणि आजूबाजूला आता थोडीशी गर्दी कमी झालेली आहे. गोदा आरती आता बऱ्याच वर्षांपासून आमच्या नाशिकमध्ये पण होत असते आणि बरेच भाविक येत असतात आरतीला. आता पुढे आल्यानंतर आहे ना, एक दीदी आहे ना, ती आम्हाला म्हणाली की तुमचं बेबी खूप क्यूट आहे आणि आम्हाला देता का फोटोशूट करायला. तर तिने घेतलं लगेच आपल्या धन्विकला आणि मस्त फोटो वगैरे काढत होती, त्याच्याशी गप्पा मारत होती. खरं तर ती आपले काही व्हिडिओ वगैरे बघत नाही बरं का, पण तिला आपला धन्विक खूप खूप आवडला, कारण तो खूप क्यूट दिसत होता ना, म्हणून तिने घेतला. चला आता आम्हाला इथे दीपदान करायचं होतं. तर इथे ना सर्व विकत मिळतं. तर वाती पण असतात, तांब्याचे दीप असतात छोटे छोटे, त्या द्रोणमध्ये फुलं असतात, बत्तासे असतात, सर्व काही असतं. तर ते घेतलं आम्ही तिघींनी पण आणि मस्त आता गंगामैयामध्ये दीपदान करतोय. बत्तासे वगैरे ते सर्व काही वाण देवाला देत असतात ना. तर मग आम्ही आता इथे तिघी पण उभ्या राहिलो आहे आणि आता गंगेमध्ये मस्त वाती सोडू आणि दीपदान करू.
तिथून मग आम्ही पुढे कपिलेश्वराच्या मंदिरामध्ये आलेलो आहे महादेवांचं दर्शन घेण्यासाठी आणि बत्तासेचं वाणही घेतलेलं आहे मी. तर इथे भाविकांची फार गर्दी होती आणि देवाचा शृंगार चालू होता, पडदा लावलेला होता. तर 15-20 मिनटं लागणार होते, म्हणून मग आम्ही इकडे काळाराम मंदिराकडे आलो. तर हे मंदिर तर फार पुरातन काळापासून इथेच आहे, पण मी कधी बघितलं नाही. बराच वेळ मी नाशिकमध्ये आली, पण ह्या मंदिराला मी अजूनही भेट दिलेली नव्हती. म्हटलं चला कसं आहे बघू. मला वाटलं छोटं मंदिर असेल राम मंदिर, पण हे खूप भव्य असं दगडी बांधकामामध्ये बांधलेलं हे मंदिर होतं. काळाराम म्हणतात कारण श्रीराम प्रभूंच्या मूर्ती इथे ना काळ्या रंगामध्ये आहे. तर आमच्या पंचवटीमध्ये हे मंदिर आहे आणि काळाराम असं नाव आहे मंदिराला. तर चला मंदिराचा गाभारा तुम्हाला आतमध्ये गेल्यावर दाखवते. आणि खूप मस्त छान वाटत होतं इथे आल्यानंतर, कारण आजूबाजूला खूप मोठा परिसर आहे आतमध्ये. हा मंदिराचा प्रवेशद्वार आणि वरती असं मस्त घुमट होतं, तर याला घुमटच म्हणतात वाटतं. तर नंतर मग बाहेरचा परिसर पण बघितला मी वरतून, तर तुम्हालाही दाखवते. आम्ही सर्वजण रांगेमध्ये उभे होतो आणि गर्दी बघताय तुम्ही, फार गर्दी होती. आजूबाजूचा परिसर पण खूप छान मस्त होता. तर हे बघा दगडी बांधकामामध्ये ना असं बांधकाम केलेलं आहे मंदिरांचं, छान दगडीमध्ये असल्यामुळे खूप भारी वाटतं ते बघायला. आणि आतमध्ये गाभाऱ्यामध्ये ना श्रीराम प्रभू आणि माता सीता, लक्ष्मण तिघांच्या पण मूर्ती स्थापन केलेल्या आहे. तर हे बघा जवळून थोडंसं झूम करून दाखवते. खरं तर इथे मोबाईल अलाउड नव्हता, पण मी थोडंसं लांबून घेतलं, म्हटलं तुम्हालाही दर्शन मिळावं. आणि इथे पण मी श्रीरामांना बत्तासेचे वाण दिले आणि दर्शन घेतलं. खूप छान दर्शन झालं आमचं इथे. तिथून मग आम्ही बाहेर आल्यानंतर पुन्हा वाण खरेदी केले आणि आता महादेवांना वाण द्यायचे होते. तर हे बघा कपिलेश्वराचं लिंग किती छान शृंगार केलेला आहे देवांचा. आणि तिथेही आम्ही दर्शन घेतलं आणि लगेच बाहेर पडलो. तिथेही फार गर्दी होती आणि इथे तीर्थकुंड आहे. तर हे तीर्थ ना सर्वांना वाटतं. तिथे आम्हाला एका ताईंनी सांगितलं होतं, त्या आम्हाला भेटल्या होत्या, आपल्या सबस्क्रायबर होत्या, पण आम्हाला तीर्थ संपून गेलं होतं, काही मिळालंच नाही. थोड्या वेळ देवाच्या दाराशी आम्ही 5-10 मिनटं बसलो आणि तिथून मग आम्हाला घरी निघायचं होतं. जवळपास 9-9:15 वाजले असतील रात्रीचे. घरी पोहोचायला पण बराच वेळ लागणार होता, 1-1.5 तास. तर आता हा व्हिडिओ इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा. पुढच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांना गुड नाईट, शुभरात्री.